रात्र काळीभोर होती. काव्या कंपनीच्या गेट बाहेर निघताच अचानक काही अनोळखी पुरुषांनी तिचा मार्ग अडवला. ती गोंधळली. तुम्ही कोण आहात? उत्तर न देता त्यांनी तिला वेढलं. काव्याने पर्स खाली सोडली आणि पळायला वळली. पण मागून कुणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवून नाकावर कापड दाबलं. तीव्र नाकात घुसणारा वास. काव्याचं डोकं गरगरलं. लवकर गाडीत बसव, कुणीतरी गुरकावलं. क्षणातच 4-5 पुरुषांनी तिला उचलून काळ्या गाडीमध्ये फेकलं. ती झगडत म्हणाली, सोडा मला. पण एका माणसाने तिचं दोन्ही हात पकडून दबाव दिला. काय करायचं तिला? कोणीतरी विचारलं. घेऊन जाणं म्हणजे धोका. ही रुद्रची बायको आहे. इथेच संपू तिला. त्या क्षणी काव्याचं अंग शहारलं. एकाने तिचे कपडे फाडले. तुम्हाला लाज नाही वाटत? ती ओरडली. तो हसला. रुद्रची बायको म्हणजे त्याला आवडणार नाही मी तिच्यावर हात ठेवला तर. पण आज पाहू त्याचं प्रेम किती टिकतं. काव्याने दात ओठात खुपसले. त्या माणसाच्या गळ्याला हात घालून स्वतःचं डोकं त्याच्या डोक्याला आपटलं. तो करकचून ओरडला. डोळे लाल झाले. अगं चांडालचरणी, तो ओरडला. जितकी झुंजशील तितकी माझी इच्छा वाढते. तेवढ्यात बाहेरून धडाम असा आवाज झाला. कोणीतरी दार तोडून आत आलं. हातात स्टीलच्या बॅट्स घेऊन काही पुरुष धावत आले. रुद्रचे लोक आहेत का? एक गुंड घाबरून म्हणाला. नाही रे, तो तर घरी गेला, दुसरा म्हणाला. क्षणातच बॅटवाल्यांनी हल्ला केला. सोडा. गुंडाचे कराह ऐकू आले. त्यांनी कारचं दार उघडलं आणि काव्याला बाहेर फेकून कार वेगाने निघून गेली. बॅटवाल्यांपैकी एकाने तिला हात दिला. उठ, एवढी दीन दिसतेस. ती ओळखीचा आवाज ओळखली. तो होता मनोज. तो हसत म्हणाला, हे लोक माझेच होते. खरं सांगायचं तर आधी मला तुला वाचवायचं नव्हतं. पण मग आठवलं, अजून तू माझं डिझाईन पूर्ण केलं नाहीस. आणि मी फारच दयाळू माणूस आहे म्हणून वाचवलं तुला. काव्याने खोल श्वास घेतला. धन्यवाद, एवढंच म्हणाली. उभी राहायचा प्रयत्न करताच डोकं गरगरलं आणि ती पुन्हा कोसळली. जेव्हा ती शुद्धीवर आली ती हॉस्पिटलमध्ये होती. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला सौम्य कन्क्युशन झालं आहे. डोकं आपटलं आहे. मनोज हसत म्हणाला, तू त्या गुंडाच्या डोक्याला आपटलंस ना? काय वेडसर कल्पना. स्वतःलाच इजा करून घेतलीस. काव्या हलके हसली. हो, पण त्यालाही माझ्याशी पंगा घेतल्याची किंमत मिळाली. मनोजने एक पिशवी पुढे केली. हे तुझ्या हातात होतं. बघ काय आहे. तिने उघडून पाहिलं. आत एक बिझनेस कार्ड होतं. तिला आठवलं. हो, ते मी त्या माणसाकडून हिसकावलं होतं. कार्डवर लिहिलं होतं, श्री लक्ष्मी फायनान्स, हाय इंटरेस्ट लोन. काव्याने विचारात घेतलं, हे लोक कर्जवाल्यांचे असावेत. मनोज म्हणाला, तू पुन्हा कुणाच्या पायावर पाय ठेवला आहेस असं दिसतंय. काव्याने कुजबुजत म्हटलं, मला वाटलं हे साक्षीचं काम आहे. कालच माझं तिच्याशी वाद झालं. मनोजने भुवया उंचवल्या. साक्षी म्हणजे रुद्रची प्रेयसी. ती अशा नीच लोकांना ओळखते. यात नवल नाही. काव्या म्हणाली, त्या माणसाने मला म्हटलं रुद्रची बाई असेल तर अजून मजा येईल. म्हणजे त्याने रुद्रच्या बाईला आधी पाहिलं होतं आणि ती एकमेव स्त्री म्हणजे साक्षीच. मनोज गंभीर झाला. आणि ते म्हणत होते की रुद्र घरी गेला आहे. म्हणजे माहिती कुणी दिली असावी. काव्या शांतपणे म्हणाली, तीच साक्षीच. मनोजने हनुवटी पकडून म्हटलं, ठीक आहे, मला हे कार्ड दे. मी शोधतो कोण आहे तो माणूस. आमच्याकडे अशी माणसं आहेत जी या कर्जवाल्यांशी संबंध ठेवतात. काव्या संशयाने म्हणाली, तू मला मदत करतोयस? तो हसला. कोणी सांगितलं मी तुला मदत करतोय? हे साक्षीशी संबंधित आहे आणि मी फक्त हे बघायचं आहे की रुद्रला कळलं की त्याची प्रेयसी कसली माणूस आहे तेव्हा त्याचा चेहरा कसा होतो. काव्याने उसासा टाकला. अरे हो, विसरले मी. आपण दोघे प्रेमाच्या रणांगणातले प्रतिस्पर्धी आहोत. त्या रात्री काव्या घरी गेली. ती बेडवर पडली पण झोप आली नाही. डोळे मिटले की त्या गुंडांचे हात आठवत होते. ती दचकून उठली. भोवती पाहिलं आणि स्वतःलाच हसली. मी मजबूत आहे असं वाटतं, पण खरं तर मीही घाबरते. दुसऱ्या दिवशी मनोज कंपनीत आला. हातात एक फोटो होता.
काव्या, त्या माणसाचं नाव मकरंद आहे. तो परदेशात छोटा गुंड होता आणि तो आणि साक्षी एकाच शहरचे. ती परत आली तेव्हाच तोही परतला. आता कर्जाच्या दलदलीत बुडालाय. काव्या म्हणाली. म्हणजे सगळं तिच्याशी संबंधित आहे. मनोजने फोटो पुढे केला. काव्याचे डोळे विस्फारले. मकरंद आणि साक्षी एकत्र उभे होते एका कार्यक्रमाच्या ठिकाणी. CCTV फुटेजने हे सिद्ध केलं आहे, मनोज म्हणाला. काव्याच्या ओठावर थंड हसू उमटलं. बस आता पुरे. मी स्वतः साक्षीला भेटणार आहे आणि तिचा मुखवटा रुद्रसमोर फाडणार आहे. काव्या गाडीने वेगाने गायकवाड इस्टेटकडे निघाली. तिच्या मनात संतापाचं वादळ उसळलं होतं. ती काल रात्रीच्या घटनेनंतर शांत बसू शकत नव्हती. दरवाजाजवळ माधव उभा होता. त्याने तिला पाहताच थोडं आश्चर्याने विचारलं, मॅडम, तुम्ही सरांना भेटायला आलात का? कधी त्या बंगल्यात मालकीनबाई येत नसत. मग आज अचानक तो मनातच विचार करत होता की रुद्र आणि काव्या पुन्हा जवळ येत आहेत का? काव्याने कपाळावर आड्या घालत थंड स्वरात म्हटलं, नाही, मी त्याला भेटायला आले. माधवने मागे वळून पाहिलं. मागच्या सोफ्यावर बसलेली साक्षी तत्क्षणी उठून उभी राहिली. काव्या इथे आणि थेट तिच्याशी बोलायला आली आहे. तिच्या पोटात थंड गारवा पसरला. साक्षीने ओठावर जबरदस्तीचं हसू आणलं. काय झालं मिस काव्या? काही काम होतं का माझ्याशी? काव्याने तिच्याकडे सरळ नजर टाकली. थंड, धारदार आणि तुच्छतेने भरलेली. काय केलंस हे तुला विचारावं लागते. तुला खरंच माहिती नाही का? साक्षीच्या मुठी आवळल्या गेल्या, पण चेहऱ्यावर तिने नेहमीचा शांतपणा ठेवला. माफ करा, मला काही समजत नाहीये. तुम्ही काय बोलताय? काही गैरसमज झाल्यासारखं वाटतंय. काव्याचा आवाज कडक झाला. मकरंदला ओळखतेस का तू? साक्षी थंडपणे म्हणाली. मला माहिती नाही कोण आहे तो. काव्या हसली, पण तो हसरा चेहरा उपहासाने भरलेला होता. मग काल तू बँकवेटच्या प्रवेशद्वारावर त्याच्यासोबत काय करत होतीस? असं होऊच शकत नाही. साक्षीने नकारार्थी मान हलवली. मी तर रुद्रसोबत बँकवेटला गेले होते. तो कोण मकरंद? मला ठाऊकच नाही. काव्याने मोबाईल समोर केला. हा व्हिडिओ पहा, बघ आणि सांग, ही तू नाहीस का? साक्षीच्या चेहऱ्यावर एक क्षण गोंधळ उमटला. तिच्या मनात काळजीची झुळूक आली. ती इतकं पुढे जाऊन चौकशी करेल असं वाटलं नव्हतं. साक्षी काही बोलणार इतक्यात घराच्या आतील बाजूने रुद्र बाहेर आला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि विचारलं, इथे काय चाललंय? काव्याने तडक उत्तर दिलं, रुद्र, तू वेळेवर आलास. काल रात्री काही लोकांनी मला पळवायचा प्रयत्न केला. काय? कोण? रुद्रच्या कपाळावर आढ्या उमटल्या. त्याचं नाव मकरंद आहे. गंमत म्हणजे साक्षी आणि तो दोघं एकाच वेळी अमेरिकेत होते आणि त्याच वर्षी परत भारतात आले. काल जेव्हा मकरंदने माझ्यावर हल्ला केला त्याच्या आधी साक्षी त्याला भेटली होती. काव्याने व्हिडिओ दाखवला. रुद्रने स्क्रीनकडे पाहून नजरेने साक्षीकडे वळलं. ती नजर धारदार तलवारीसारखी होती. साक्षी, तू त्याला ओळखतेस का? साक्षीचे डोळे पाणावले. ती किंचित घाबरलेली वाटत होती. नाही रुद्र, मी त्याला ओळखत नाही. मला काही माहिती नाही ती काय बोलते. आपण दोघं बँकवेटला गेलो होतो. तिथे इतके लोक येत जात होते. जर योगायोगाने मी त्या माणसाजवळून गेले असेल याचा अर्थ असा नाही की मी त्याला ओळखते. रुद्रचा आवाज थोडा थंड झाला. काव्या, तुला काही दुखापत झाली आहे का? काव्याने मान नकारार्थी हरवली. रुद्र पुन्हा विचारला, काही ठोस पुरावा आहे का तुझ्याकडे? काव्या शांत राहिली. तिच्या नजरेत वेदना आणि असहायता होती. साक्षीने सुटकेचा निश्वास टाकला. काव्याने बोट दाखवत म्हटलं, काल तू माझ्याकडे आली होतीस साक्षी आणि विचारत होतीस की मी मनोजसोबत का आहे. त्या भांडणानंतरच हे लोक मला बाहेर गाठायला आले. रुद्रने चकित होऊन साक्षीकडे पाहिलं. तू खरंच तिच्याकडे गेलीस? साक्षीने घाबरून दोन्ही हात जोडले. हो, मी गेले होते, पण ते फक्त तिच्या भल्यासाठी. मला समजत नव्हतं की त्या धोकादायक माणसाबरोबर इतकी जवळीक का ठेवते. मला तिची काळजी वाटली म्हणून गेले. काव्याचा हसरा चेहरा आता ज्वाल्यासारखा पेटला. काळजी? आणि तू मला म्हणालीस? काव्या, इतक्या लोकांना फसवायची कला कुठून शिकलीस? हेच तुझं सल्ला देणं? साक्षी दचकली. मी असं केव्हा म्हटलं?
काव्याने थेट रुद्रकडे पाहिलं. ती म्हणाली होती. साक्षी थरथरत होती आणि काव्या भावनांनी थरथर कापत होती. रुद्र पुढे आला आणि तिचा हात पकडला. काव्या शांत हो. पण काव्याने झटक्यात हात सोडवला. तिच्या डोळ्यात भीती होती. ती अचानक थरथरली. रुद्र चकित झाला. काय झालं तुला? काव्याला एका क्षणात सगळं आठवलं. कालचा तो क्षण जेव्हा तो राक्षस तिच्यावर झेपावला होता. तिच्या अंगावर हात फिरवणार तो स्पर्श, ती असहायता. जरी काही घडलं नव्हतं तरी ती जवळपास उद्ध्वस्त झाली होती. ती थरथरत म्हणाली, म्हणजे तुला माझ्यावर विश्वासच नाही? रुद्रने खोल श्वास घेतला. काव्या, असं नाही आहे, पण या पुराव्यावरून कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. काव्याच्या डोळ्यात वेदना आणि अपमान मिसळले. ती थंड हसली. छान, म्हणजे माझं म्हणणं पुरावा नसलेलं आणि तिचं म्हणणं तुझ्यासाठी नेहमी खरं. तुझ्या मनात तराजूच पारडं कायम तिच्याच बाजूला असतं. माझ्यासाठी विश्वास मिळवणं म्हणजे युद्ध जिंकल्यासारखं आहे. थकवणारं, दमवणारं. ती वळली आणि निघून गेली. काव्या, साक्षीने तिच्या मागे हाक मारली. तिच्या आवाजात खोटं दयाभाव होतं. ती मग रुद्रकडे वळली. रुद्र, तिचा गैरसमज झाला असेल. तू जाऊन तिला समजावणार नाहीस का? रुद्रने ओठ घट्ट मिटले आणि थंडपणे म्हणाला, नको, ती हट्टी आहे. आता काहीही बोलणं निरर्थक आहे. तो आत गेला आणि साक्षीने दिलासा घेतला. देवाचे आभार, ती मनात म्हणाली. मी मकरंदला फक्त भेटले, बोलले नाही, नाहीतर माझं सगळं संपलं असतं. ती बंगल्यातून निघाली आणि थेट एका ओसाड झोपडीत पोचली. दार उघडताच कोणीतरी तिला आत खेचलं. अरे मकरंद, हात सोड. ती त्याला धोपटली. तेव्हा तो हसत म्हणाला, काय ग, इतक्या दिवसांनी आलीस आणि हात लावायला पण घाबरतेस? रुद्रसोबत राहून आता स्वतःला खूप वरचं समजतेस का? साक्षीने तावातावाने म्हटलं, मी इथे मजेसाठी नाही आले. काल तू काय केलंस? काव्याची अवस्था अशी का झाली? मकरंदने उपहासाने उत्तर दिलं, अगं, तूच नीट सांगितलं नाहीस कोण तिच्या मागे आहे. माझा जीव गेलाच असता जवळपास. साक्षीने भुवया उंचवल्या. काय? तिच्या मागे कोण असू शकतो? चैतन्य?